श्री स्वामी समर्थ. भक्त हो असं म्हणतात की घर हे विटा मातीचं नसतं, तर ते माणसांच्या प्रेमाचं असतं. पण जेव्हा त्याच घरात रोजची भांडणे, कटकटी आणि सासूसुनेचा वाद सुरू होतो, तेव्हा ते घर घर राहत नाही. सासूसुनेचं नातं हे रक्ताचे नसते, पण लग्नानंतर ते सर्वात महत्त्वाचे नाते बनते. अनेकदा आपण पाहतो की सासू-सून दोघेही आपापल्या जागी चांगल्या असतात, पण काही नकारात्मक ऊर्जा आणि संवादाचा अभाव यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. जर तुमच्याही घरात असा तणाव असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आशेचा किरण आहे. आज आपण पाहणार आहोत की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ या नात्यातील कटुता कशी दूर करतात आणि कोणता तोडगा केल्याने तुमच्या घरात पुन्हा एकदा हास्य फुलेल. भांडणे का होतात? यामागे केवळ स्वभाव कारणीभूत नसतो, तर काही आध्यात्मिक कारणेही असू शकतात. घरामध्ये जेव्हा नकारात्मक शक्ती वाढते, तेव्हा विनाकारण चिडचिड होते. किचनमध्ये किंवा ईशान्य कोपऱ्यात काही दोष असेल तर स्त्रियांमध्ये मतभेद वाढतात. पत्रिकेतील मंगळ किंवा शनीचा प्रभाव असेल तर रागावर नियंत्रण राहत नाही. श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, जे घडते ते कर्मामुळे, पण योग्य सेवा केली तर आपण वाईट कर्माचा प्रभाव कमी करू शकतो. जेव्हा आपण स्वामींना शरण जातो, तेव्हा घरातील वातावरण शुद्ध व्हायला सुरुवात होते. तर आपण जाणून घेऊया तोडगा नंबर 1. हा उपाय अत्यंत साधा पण तितकाच प्रभावशाली आहे. हा विधी सलग 5 गुरुवारी करायचा आहे. 2 पांढरी फुले, थोडी खडीसाखर आणि स्वामींचा अंगारा. गुरुवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. स्वामींच्या फोटोसमोर 2 पांढरी फुले ठेवावीत. पांढरा रंग हा शांती आणि स्वच्छ मनाचे प्रतीक आहे. एका लहान वाटीत खडीसाखर ठेवावी. स्वामींसमोर बसून सासू आणि सुनेचे नाव मनात घेऊन प्रार्थना करावी. हे स्वामीराया, आमच्यातील कटुता संपवून आम्हा दोघांमध्ये साखरेसारखा गोडवा निर्माण कर. यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करावा. विधी पूर्ण झाल्यावर ती खडीसाखर घरातील चहामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून सर्वांनी ग्रहण करावी. याचा परिणाम म्हणजे हळूहळू संवादातील धार कमी होईल आणि एकमेकांबद्दल आदर वाढू लागेल. तोडगा नंबर 2. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी मिठाचा उपाय अमोघ आहे. दर गुरुवारी घराच्या कोपऱ्यात एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवावे. हे मीठ घरातील लोकांच्या मनात असलेली नकारात्मकता स्पंदने शोषून घेतील. दुसऱ्या दिवशी हे मीठ सिंकमध्ये किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. हा प्रयोग करताना स्वामींना प्रार्थना करावी की घरातील सर्व कटकटी या मिठाबरोबर बाहेर जाऊ दे. सासूसुनेच्या वादावर सर्वात मोठे औषध म्हणजे स्वामी समर्थ तारक मंत्र. रोज सकाळी संध्याकाळी घरामध्ये तारक मंत्र मोठ्या आवाजात लावावा. मंत्रातील शब्दांमुळे घराच्या भिंतीमधून नकारात्मकता बाहेर निघून जाते. जर सासू किंवा सून यांपैकी एकीने जरी हा मंत्र रोज 3 वेळेला मनापासून म्हणला, तर दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव आपोआप नरम पडू लागतो. हा स्वामींचा शब्द आहे. स्वामी समर्थांची एक महत्त्वाची शिकवण होती, दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदला. जेव्हा सासू रागवत असेल तेव्हा सुनेने गप्प राहावे आणि जेव्हा सून काही बोलत असेल तेव्हा सासूने समजून घ्यावे. मौन हे अर्ध्या भांडणाचा तिथेच संपवते. सून ही बाहेरून आलेली मुलगी आहे. तिला सासूने आईचे प्रेम दिले पाहिजे आणि सासू ही आई समान आहे हे सुनेने ओळखले पाहिजे. जिथे स्त्रियांचा जास्त वेळ जातो त्या किचनमध्ये स्वामींचा एक फोटो लावा. रागाच्या भरात जेव्हा तुमची नजर स्वामींवर पडेल तेव्हा तुमचा राग थंड होईल. कोल्हापुरातील एका भक्ताचा हा अनुभव. त्यांच्याच घरात सासू-सुनेचे इतके वाद व्हायचे की सुनेने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्या सुनेने स्वामींच्या सांगण्यावरून 5 गुरुवार साखरेचा विधी केला आणि घरात तारक मंत्र लावायला सुरुवात केली. आज त्याच घरात सासू आणि सून सख्ख्या माय-लेकींसारखं राहतात. स्वामींची कृपा असेल तर दगडालाही पाझर फुटतो. भक्त हो, नाती ही काचेसारखी नाजूक असतात. ती जपण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. स्वामींचे नाव घेऊन जर तुम्ही 1 पाऊल पुढे टाकलात तर स्वामी स्वतः 10 पावले धावून येतील. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि तुमच्या घराचे नंदनवन करा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर तो नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर गरजू लोकांपर्यंत पाठवा. अशक्यही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीस्तव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.